विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मागच्या व्हिडिओमध्ये आपण काही प्रश्न सोडून घेतले होते. आता आपण पुढच्या प्रश्नांपासून ह्या व्हिडिओमध्ये सुरुवात करूयात भाग 2 मध्ये. प्रश्न क्रमांक 16 आहे. माझे वडील खूप श्रम करतात हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? या प्रश्नामध्ये आपल्याला वाक्याचा प्रकार विचारला आहे. पर्याय आहेत विधानार्थी, प्रश्नार्थी, संयुक्त वाक्य की नकारार्थी वाक्य. विधानार्थी वाक्य म्हणजे काय, तर ज्या वाक्यामधनं आपल्याला माहिती दिलेली आहे त्यासंबंधी एखादं विधान केलेलं आहे त्याला विधानार्थी वाक्य म्हणतो. ज्या वाक्यातून प्रश्न विचारलेला असेल त्याला आपण प्रश्नार्थी वाक्य असं म्हणतो. आणि जे वाक्य उभयान्वयी अव्ययांनी जोडलेले आहे, मग त्यातनं परिणाम दर्शवलेला असेल, समुच्चय किंवा विकल्प दर्शवलेला असेल, त्याला आपण संयुक्त वाक्य असं म्हणतो. संयुक्त वाक्यांमध्ये प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्ययांचा वापर केला जातो. आणि चौथा पर्याय आहे नकारदर्शक. नकारदर्शक म्हणजे काय, तर ज्या वाक्यातून क्रियेला नकार दर्शविला जातो त्याला नकारदर्शक वाक्य असं म्हटलं जातं. तर मग माझे वडील खूप श्रम करतात या वाक्यातून आपल्याला माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे वडिलांविषयी, म्हणून हे वाक्याचं जे अचूक उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 1 विधानार्थी वाक्य. प्रश्न क्रमांक 17. नापसंत या शब्दाचा समास ओळखा. समासावर आधारित प्रश्न आहे आणि पर्याय आहेत नंबर 1 अव्ययभाव समास, नंबर 2 कर्मधारय समास, नंबर 3 नत्र तत्पुरुष समास आणि नंबर 4 सह बहुव्रीही समास. नापसंत या जर शब्दाचा आपण विग्रह केला तर तो होतो की पसंत नसलेला. ज्या सामासिक शब्दाच्या विग्रहामध्ये नकारदर्शक शब्दांचा वापर केला जातो त्या समासाला आपण नत्र तत्पुरुष समास असं म्हणतो. म्हणून या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 नत्र तत्पुरुष समास. अव्ययभाव समास म्हणजे काय, तर ज्या समासामध्ये अव्ययाचा भाव असतो, अव्ययी भाव, त्याला आपण अव्ययभाव समास असं म्हणतो. अव्ययभाव समासामध्ये पहिलं पद हे प्रधान मानलं जातं आणि जे पहिलं पद असतं ते उपसर्गाच्या रूपाने अव्यय असतं, जे स्पष्टीकरणामध्ये आपल्याला दिसतं. मग हे जे अव्यय असतं ना, हे मूलतः क्रियाविशेषण अव्यय असतं. मग ते स्थळवाचक असतं, काळवाचक असतं किंवा रीतिवाचक असतं. उदाहरणार्थ आमरण, मरेपर्यंत, यातनं हे जे मरेपर्यंत आहे यातील पर्यंत हा आ याचा स्पष्टीकरण आहे आणि पर्यंत हे क्रियाविशेषण अव्यय म्हणून वाक्यात वापरलेलं आहे आणि ते वेळेचा म्हणजेच काळाचा बोध करतं, तो अव्ययभाव समास. कर्मधारय समास म्हणजे काय, तर ज्या सामासिक शब्दाच्या विग्रहामध्ये नाम किंवा विशेषण किंवा उपमेय आणि उपमान अशा प्रकारची जोडी आढळते त्याला आपण कर्मधारय समास असं म्हणतो. मग त्याच्यामध्ये एक नाम दिलं जातं. उदाहरणार्थ पितांबर असा जर शब्द आपण घेतला तर त्याचं स्पष्टीकरण होतं की पीत असे अंबर. मग अंबर म्हणजे काय, वस्त्र. अंबर म्हणजे कपडा. कपडा आहे किंवा वस्त्र आहे पण कसे, पीत. म्हणजे अंबर हे जर नाम असेल तर पीत हे त्याचं विशेषण असतं. ज्याच्यामध्ये विशेषण आणि नाम अशी जोडी येते तेव्हा आपण त्याला कर्मधारय समास असं म्हणतो. मराठी व्याकरणामध्ये जो मध्यमपदलोपी समास आहे तो देखील कर्मधारय समासाचाच एक भाग आहे. त्याला लुप्तपद कर्मधारय समास असं म्हटलं जातं. आणि जो द्विगु समास आहे ज्याच्यामध्ये संख्यापूर्वपद किंवा संख्याविशेषणाचा वापर केला जातो त्याला देखील संख्यापूर्वपद कर्मधारय समास असं म्हटलं जातं. आणि या प्रश्नाचं उत्तर नत्र तत्पुरुष आहे ज्याच्यामध्ये नकारदर्शक शब्दांचा वापर केला जातो. सबहुव्रीही म्हणजे काय, तर ज्या सामासिक शब्दाच्या विग्रहामध्ये स आणि सह ही अव्यय वापरली जातात उपसर्ग म्हणून, तेव्हा त्याला आपण सहबहुव्रीही समास असं म्हणतो. उदाहरणार्थ सहकुटुंब, सहपरिवार, सप्रेम यासारखे जे शब्द आहेत ही सहबहुव्रीही या समासामध्ये मोडतात. मग नापसंत या शब्दाचा विग्रह केला तर पसंत नसलेला होतो, म्हणून अचूक पर्याय क्रमांक 3 नत्र तत्पुरुष. त्यानंतर 18वा प्रश्न आहे. काय विचारला आहे की अभंगाचे मुख्य 2 प्रकार कोणते. अभंगाचे 2 मुख्य प्रकार पडतात ते विचारलेत आपल्याला कोणते. त्याच्यामध्ये पर्याय क्रमांक 1 मोठा अभंग व लहान अभंग, पर्याय क्रमांक 2 जुने अभंग व नवे अभंग, पर्याय क्रमांक 3 छंद ओवी आणि पर्याय क्रमांक 4 यादवकालीन अभंग आणि आधुनिक काळातील अभंग. याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मोठा अभंग व लहान अभंग. अभंगाचे मुख्य 2 प्रकार पडतात, एक मोठा अभंग आणि दुसरा लहान अभंग. मोठा अभंग म्हणजे काय, तर ज्या अभंगामध्ये 4 चरण आहेत
त्याला मोठा अभंग असं म्हणायचं आणि ज्या अभंगामध्ये 2च चरण आहेत त्याला लहान अभंग असं म्हणायचं. म्हणून या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे की अभंगाचे किती प्रकार पडतात किंवा मुख्य 2 प्रकार कोणते, तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मोठा अभंग आणि लहान अभंग. त्यानंतर प्रश्न 19वा काय विचारलं की पुढील शब्दाची उत्पत्ती शोधा. कोणत्या प्रकारचा शब्द आहे असं विचारले त्यांनी. प्रश्न थोडासा संदिग्ध आहे. नंबर 1 प्रत्यय घटित, नंबर 2 फारसी, नंबर 3 संस्कृत आणि नंबर 4 उपसर्ग घटित. आता जर आपण ह्या प्रश्नाचं नीट निरीक्षण केलं तर या समासातील जे पहिलं पद आहे ते आहे परी आणि दुसरं आहे श्रम. श्रम आहे यातील मूळ शब्द आणि त्याच्या पूर्वी काही अक्षर किंवा अक्षर समूह जोडण्यात आलेले आहेत. मग जेव्हा एखाद्या मूळ शब्दाच्या पूर्वी काही अक्षर किंवा अक्षर समूह जोडली जातात तर त्या अक्षर समूहांना उपसर्ग असं म्हटलं जातं आणि उपसर्गापासून जो शब्द बनतो त्याला उपसर्ग घटित शब्द असं म्हटलं जातं. जो प्रत्ययापासून बनतो तो प्रत्यय घटित, फारसी आणि जे संस्कृत आहेत मग हा तत्सम या प्रकारामध्ये आणि हा परभाषिक या प्रकारामध्ये मोडतो. ह्या प्रश्नाची जर रचना आपण पाहिली, दिलेल्या शब्दाची रचना जर आपण पाहिली तर आपल्याला पर्याय क्रमांक 4 या उत्तराकडे जावं लागतं. हा उपसर्ग घटित शब्द आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न 20व्या क्रमांकाचा. त्यांनी आपल्याला विचारलं की पुढीलपैकी परभाषी शब्द ओळखा. परभाषी जो वेगळ्या भाषेतील आहे. पर्याय क्रमांक 1 पेशवा, पर्याय क्रमांक 2 गुढी, पर्याय क्रमांक 3 क्लेश, पर्याय क्रमांक 4 मस्तक. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पेशवा. आणि हा जो पेशवा हा शब्द आहे ना हा फारशी शब्द आहे. जो शब्द परभाषेतील असतो त्याला परभाषी शब्द असं म्हटलं जातं आणि आपलं अचूक उत्तर आहे पेशवा. प्रश्न क्रमांक 21 खालील वाक्यातील विधेयपूरक कोणते. विधेयपूरक आपल्याला विचारलं आहे आणि वाक्य त्यांनी काय सांगितलं आहे. रामरावांनी विश्वासला बैदूल दिले. रामरावांनी विश्वासला बैदूल दिले हे वाक्य आहे आपलं आणि त्यांनी आपल्याला त्यातील विधेयपूरक विचारलं आहे. सुरुवातीला समजून घेऊयात की विधेयपूरक म्हणजे काय. ज्या वाक्यामध्ये 2 कर्म असतात म्हणजे एखादं वाक्य हे द्विकर्मक प्रकारचं असतं अशा वाक्यामध्ये जे अप्रत्यक्ष कर्म आहे त्या अप्रत्यक्ष कर्माला विधेयपूरक असं म्हटलं जातं. आपल्याला क्रियापदाचे प्रकार माहिती आहे. त्याच्यामध्ये द्विकर्मक क्रियापद असतं. त्यातील जो पहिला प्रकार आहे त्याला आपण प्रत्यक्ष कर्म असं म्हणतो आणि दुसरा आहे त्याला अप्रत्यक्ष कर्म असं म्हणतो. प्रत्यक्ष कर्म हे नेहमी वस्तुवाचक असतं आणि अप्रत्यक्ष कर्म हे नेहमी व्यक्तिवाचक असतं आणि ह्या अप्रत्यक्ष कर्मालाच विधेयपूरक असं म्हटलं जातं. म्हणून या वाक्यामध्ये शामरावांनी विश्वासला बैदूल दिले. याच्यामध्ये शामराव हे आहेत कर्ता, विश्वासला हे देखील एक कर्म आहे, बैदूल हे देखील कर्म आहे. बैदूल हे प्रत्यक्ष कर्म आहे आणि विश्वासला हे अप्रत्यक्ष कर्म आहे. म्हणून बैदूल, नंबर 2 विश्वासला, नंबर 3 शामरावांनी आणि नंबर 4 दिले या पर्यायांमधून या वाक्याचं जे अचूक विधेयपूरक आहे ते आहे पर्याय क्रमांक 2 विश्वासला. त्यानंतर पुढचा प्रश्न 22वा. शेजारी पाजारी, उरला सुरला, बारीक सारीक हे शब्द कोणत्या प्रकारात मोडतात. कोणत्या प्रकारात मोडतात असं विचारलं. त्याचे पर्याय दिलेत. पूर्णाभ्यस्त, अंशाभ्यस्त, अनुकरणवाचक की पर्याय क्रमांक 4 यापैकी कोणताही नाही. आता आपल्याला शोधायचं आहे की जी शेजारी पाजारी किंवा उरला सुरला या शब्दांची जी रचना आहे याच्यामध्ये काही बदल होऊन त्याच अक्षरांची पुनरावृत्ती होऊन ते शब्द बनलेले आहेत. मग जेव्हा काही प्रमाणात बदल होऊन अक्षरांमध्ये बदल होतो आणि त्याची पुनरावृत्ती होऊन शब्द बनतात त्यांना आपण अंशाभ्यस्त असं म्हणतो. जेव्हा पूर्णाच्या पूर्ण बदल होतो तेव्हा पूर्णाभ्यस्त. जेव्हा ध्वनिदर्शक शब्दांची पुनरावृत्ती होते तेव्हा अनुकरणवाचक. म्हणून इथे या शब्दांमध्ये झालेला बदल जो आहे ना हा काही अक्षरांमध्ये होऊन झालेला बदल आहे म्हणून हा अंशाभ्यस्त शब्द या प्रकारात मोडेल. म्हणून आपलं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अंशाभ्यस्त शब्द. त्यानंतर पुढचा प्रश्न त्यांनी काय विचारला आहे की वाक्याच्या शेवटी तपशील द्यावयाचा असल्यास कोणते विरामचिन्ह वापरतात. आपल्याला माहिती आहे की मराठी भाषेमध्ये वेगवेगळ्या प्रकारची विरामचिन्ह आहेत. त्याचं वर्गीकरण मुख्यतः 2 प्रकारे केलं जातं. नंबर 1 अर्थ सूचित करणारी आणि नंबर 2 विराम सुचवणारी. या विरामचिन्हांमध्ये मग पूर्णविराम आहे, अपूर्णविराम आहे, अर्धविराम आहे, स्वल्पविराम आहे. आपल्याला विचारलं आहे की वाक्याच्या शेवटी तपशील द्यायचा असल्यास कोणते विरामचिन्ह वापरलं जातं.
पर्याय आहे नंबर 1 अर्धविराम, नंबर 2 स्वल्पविराम, नंबर 3 संयोग चिन्ह आणि नंबर 4 अपूर्ण विराम. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अपूर्ण विराम. आणि अपूर्ण विराम कसं असतो तर एकाखाली एक 2 पूर्णविरामाचे चिन्ह अशा प्रकारे अपूर्ण विराम दर्शवला जातो. उदाहरण काय, जर मी असं म्हटलं की पुढील क्रमांकाचे विद्यार्थी मराठीत उत्तीर्ण झाले आणि मग मी असं लिहिल्यानंतर मग मी असं अपूर्ण विरामाचं चिन्ह देईल आणि मग त्यांचे क्रमांक लिहिल, 1 क्रमांकाचा, 4 क्रमांकाचा, 5व्या क्रमांकाचा किंवा 6व्या क्रमांकाचा. जेव्हा वाक्याच्या शेवटी एखादा तपशील द्यायचा असतो तेव्हा जे विरामचिन्ह वापरलं जातं त्याला आपण अपूर्ण विराम असं म्हणतो. म्हणून या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अपूर्ण विराम. त्यानंतर पुढे प्रश्न विचारला आहे 24वा की खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. शुद्ध अशुद्ध या शब्दावर आधारित प्रश्न आहे. काय विचारलं आहे, संसार, संसार, संसार आणि संसार. या 4 पर्यायांचं निरीक्षण करता एक गोष्ट आपल्याला समजते की संसार या शब्दाविषयी आपल्याला विचारणा केली आहे. मग इथे आपल्याला पर्याय क्रमांक 4 मध्ये संसार हा शब्द शुद्ध रूपात दिसतोय, म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, काय विचारतायत, उथळ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. विरुद्धार्थी शब्दावर आधारित प्रश्न. उथळ याचा विरुद्धार्थी शब्द. पर्याय आहे खोल, पर्याय क्रमांक 2 वर, 3 खाली आणि चौथा पर्याय दिलाय अवखळ. याचा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 खोल हा जो शब्द याचा विरुद्धार्थी शब्द होतो. उथळ हा जो शब्द आहे त्याचा विरुद्धार्थी शब्द होतो खोल, म्हणून पर्याय क्रमांक 1. त्यानंतर पुढे प्रश्न क्रमांक 26. पुढील समूहात न जुळणारा शब्द ओळखा. आपल्याला काही शब्द दिलेत एका समूहामध्ये 4 पर्यायांमध्ये 4 शब्द दिलेत, त्यापैकी तो कोणता न जुळणारा आहे हे आपल्याला ओळखायचं आहे. नंबर 1 देवनागरी, नंबर 2 मोडी, नंबर 3 रोमन आणि नंबर 4 पर्याय दिले आपल्याला इटली. याच्यामध्ये जे 3 पर्याय आहेत म्हणजे देवनागरी, मोडी आणि रोमन हे लिपी आहेत. ह्या सर्व लिपी आहेत आणि यापैकी लिपी नसलेला आणि देशाचं नाव असलेला एकमेव पर्याय आहे इटली, म्हणून या प्रश्नाचा अचूक उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 इटली. प्रश्न क्रमांक 27. पुढे दिलेल्या वर्णातील महाप्राण वर्ण ओळखा. महाप्राण वर्ण ओळखायला सांगितलं आहे त्यांनी आणि पुढे वर्णांची मालिका दिली आहे क, र, थ आणि म. यातील महाप्राण ओळखायचा आहे. महाप्राण म्हणजे काय, ह आणि ह युक्त जे वर्ण आहेत त्यांना आपण महाप्राण असं म्हणतो. याच्यामध्ये पर्याय काय दिले आहेत, नंबर 1 क, नंबर 2 थ, नंबर 3 र आणि नंबर 4 म. महाप्राणांमध्ये काय होतं मित्रांनो की ह मिळवला जातो, म्हणजेच इंग्रजीतला एच मिळवल्यासारखी त्याची रचना होते. आता याच्यामध्ये आपण जर थचा विचार केला तर तो होतो टी आणि एच. इथे एच मिळवला आहे. हा निव्वळ आर सारखी रचना आहे, याची निव्वळ एम सारखी रचना आहे, याची के सारखी रचना आहे, तर याची टी एच सारखी रचना आहे. ज्याच्यामध्ये एच मिळवला आहे ना तो नेहमी महाप्राण असतो. पण यालाही एक अपवाद आहे. अपवाद कशाचा आहे तर चचा अपवाद आहे आणि सचा अपवाद आहे. च मध्ये सी एच मिळवला असतानाही तो महाप्राण नाही आणि स मध्ये नुसताच एस आहे, एच मिळवला नाही तरी देखील तो महाप्राण आहे. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. म्हणून आपल्या या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 थ. त्यानंतर पुढे खालीलपैकी दीर्घत्व संधीचे उदाहरण कोणते. दीर्घत्व संधीचे उदाहरण विचारलेत. पर्याय क्रमांक 1 महिष, पर्याय क्रमांक 2 इत्यादी, पर्याय क्रमांक 3 सदैव आणि पर्याय क्रमांक 4 उमेश. सुरुवातीला आपल्याला दीर्घत्व संधी म्हणजे काय हे समजून घेऊयात. दीर्घत्व म्हणजे काय, जर आपण एखाद्या संधियुक्त शब्दाचा विग्रह केला आणि विग्रह केल्यानंतर जवळजवळ येणारी जी 2 पदं आहेत त्यांच्यामध्ये जर सजातीय स्वर असतील तर त्यांच्याऐवजी संधियुक्त शब्द बनताना एकच दीर्घ स्वर येतो. अशी जी प्रक्रिया घडते त्याला आपण दीर्घत्व संधी असं म्हणतो. या 4ही पर्यायांपैकी केवळ महिष या शब्दामध्ये अशी प्रक्रिया घडते. महिष या शब्दाचा विग्रह कसा झाला तर मही अधिक ईश. याच्यामध्ये 2 आहेत स्वर ई अधिक ई अशाप्रमाणे याची रचना आहे. इथे दोन्हीही ई हे दीर्घ स्वरूपाचे आलेले आहेत, रस्व स्वरूपाचे आलेले नाही आहेत. रस्व आणि दीर्घ जरी अशा प्रकारची रचना असेल तरी लक्षात ठेवायचं की एकच दीर्घ शिल्लक राहतो, म्हणजे याच्याऐवजी एकच दीर्घ ई वापरला जाईल आणि शब्द तयार होईल महिष. म्हणून हा जो नियम आहे हा फक्त
पर्याय क्रमांक 1लाच लागू पडतो, म्हणून याच्यापैकी अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 महिष. हा मही आहे, महीचा अर्थ होतो पृथ्वी आणि ईशचा अर्थ होतो राजा. मग महिष म्हणजे काय, तर पृथ्वीचा राजा या अर्थाने. त्यानंतर प्रश्न क्रमांक 29 काय विचारलं आहे, खालीलपैकी सामान्य नाम कोणते. सामान्य नाम विचारले. आपल्याला माहिती आहे नामाचे 3 प्रकार, सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नाम. पर्याय क्रमांक 1 रस्ता, पर्याय क्रमांक 2 भारत, पर्याय क्रमांक 3 हिमालय आणि पर्याय क्रमांक 4 गंगा. यापैकी जे सामान्य नाम आहे ते आहे पर्याय क्रमांक 1 रस्ता. भारत हे देखील देशाला दिलेलं विशेष नाम आहे म्हणून तेही विशेष ठरतं. हिमालय हे देखील विशेष नाम आहे. त्यानंतर गंगा हे देखील विशेष नाम आहे, म्हणून या सगळ्या पर्यायांपैकी पर्याय क्रमांक 1 रस्ता हा एकमेव असा आहे की जो सामान्य नामाचा निर्देश करतो, म्हणून याचा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतर प्रश्न क्रमांक 30कडे जाऊयात. काय आहे, पिसू या उकारांत स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन कसे होते. याच्यासाठी एक नियम आहे. एखादा शब्द हा जर उकारांत असेल आणि तो जर स्त्रीलिंगी असेल तर त्याचं वचन बदलताना म्हणजेच अनेक वचन करताना ते नेहमी वाकारांत होतं, म्हणजे त्याच्या शेवटी वा येतो. मग याच्यामध्ये पर्याय पहा, वाकारांत, याकारांत, आकारांत आणि इकारांत. आपल्या ह्या नियमानुसार आपला अचूक पर्याय क्रमांक 1 आहे वाकारांत. त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊयात. प्रश्न काय विचारला आहे आपल्याला की मला परीक्षेची भीती वाटते, अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. विभक्तीवरचा प्रश्न आहे हा. पुन्हा एकदा विभक्ती ओळखायला सांगितली आणि अधोरेखित केलेला शब्द आहे परीक्षेची. आपण मागच्याच व्हिडिओमध्ये पाहिले की जेव्हा आपल्याला विभक्ती विचारली जाते तेव्हा आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची की विभक्ती ही नेहमी पर्यायांवरूनच प्रत्ययांवरूनच ओळखली जाते. आता ज्या विभक्तीची प्रत्यय जोडली असेल ती, मग इथे परीक्षा या शब्दाला ची हा प्रत्यय जोडला आहे आणि ची हा प्रत्यय येतो षष्टीचा. मग पर्याय बघूयात, पर्यायांमध्ये षष्टी आहे का. पर्याय क्रमांक 1 चतुर्थी, 2 पंचमी, 3 षष्टी आणि 4 चतुर्थी. पर्याय क्रमांक 3 हा षष्टी आहे. चा, ची, चे, च्या, ची इत्यादी जे प्रत्यय आहेत ते षष्टी विभक्तीचे आहेत, म्हणून इथे ची हा जो प्रत्यय जोडला आहे तो असेल षष्टी प्रत्यय, म्हणून याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 षष्टी. आपल्याला मराठी व्याकरणामध्ये ज्या विभक्त्या आहेत त्या एकूण 8 मानल्या जातात आणि कारकार्थ एकूण 6 मानले जातात. कारकार्थ हे षष्टीचे आणि संबोधनाचे मानले जात नाही. याचं कारण काय होतं की कारकार्थ म्हणजे काय, तर वाक्यातील नामाचा किंवा सर्वनामाचा जो क्रियापदाशी संबंध आहे यावरून त्याला जो अर्थ प्राप्त होतो त्याला कारकार्थ असं म्हटलं जातं. म्हणजे हा संबंध नामाचा सर्वनामाचा क्रियापदाशी येणं आवश्यक असतं. मात्र षष्टीमध्ये आणि संबोधनमध्ये हा संबंध क्रियापदाशी न येता नामाशी येतो, म्हणून षष्टीचे आणि संबोधनाचे कारकार्थ मानले जात नाही. त्यापैकी षष्टीचे उपपदार्थ असू शकतात. त्यानंतर पुढीलपैकी सामान्य रूप नसलेला गट ओळखा. सामान्य रूपाचा प्रश्नही आपण मागच्या व्हिडिओमध्ये समजून घेतला होता. पर्याय क्रमांक 1 सून, सुनेला. नंबर 2 बहीण, बहिणीचा. नंबर 3 नागपूर, नागपुरास आणि पर्याय क्रमांक 4 श्रीमान, भगवती. याच्यामध्ये नागपूर, नागपुरास, बहीण, बहिणीचा, सून, सुनेला ही सगळी सामान्य रूपं झालेल्या जोड्या आहेत, सामान्य रूप झालेला गट आहे. फक्त पर्याय क्रमांक 4मध्ये अशा प्रकारचं सामान्य रूप झालेलं नाही, म्हणून अचूक उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक 4. पुढचा शब्द काय सांगताय, पुढील शब्दापासून विशेषण कशा प्रकारे तयार होईल ते 4 पर्यायांमधून निवडा. त्यांनी शब्द दिला आहे नागपूर. नागपूर या शब्दापासून विशेषण कसं तयार होईल हे आपल्याला निवडायचं आहे. पर्याय क्रमांक 1 नागपूरकर, पर्याय क्रमांक 2 संत्री, पर्याय क्रमांक 3 नागपुरी आणि पर्याय क्रमांक 4 मोसंबी. मित्रांनो, नागपूर या शब्दापासून ना अचूक जे विशेषण तयार होईल ना ते असेल नागपुरी. आता हे काय होतं, आपण जर लिहिलं की नागपुरी संत्री असं जर आपण लिहिलं तर याच्यामध्ये संत्री हे झालं नाम आणि नागपुरी हे झालं त्याचं विशेषण. संत्री आहे पण नक्की कोणती, तर नागपुरी. मग जो शब्द नामाविषयी अधिक माहिती देतो
त्याला आपण विशेषण असं म्हणतो. इथे संत्रेविषयी नागपुरी हा शब्द अधिक माहिती देतोय म्हणून ते विशेषण झालं. म्हणून जर आपल्याला नागपूर या शब्दाचे विशेषण म्हणून वापर करायचा असेल तर आपल्याला त्याचं नागपुरी अशी रचना करावी लागेल. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे त्याचं अचूक उत्तर झालं. प्रश्न क्रमांक 34. धातुसाधित व सहाय्यक क्रियापद मिळून कोणते क्रियापद तयार होते? प्रश्न पुन्हा एकदा वाचतो. धातुसाधित व सहाय्यक क्रियापद मिळून कोणते क्रियापद तयार होते? पर्याय आहे सहाय्यक क्रियापद, साधित क्रियापद, संयुक्त क्रियापद की सकर्मक क्रियापद. नेहमी लक्षात ठेवूयात की धातुसाधित आणि सहाय्यक क्रियापद एकत्र मिळून नेहमी संयुक्त क्रियापद तयार होतं. पर्याय क्रमांक 3 हे याचं अचूक उत्तर आहे. संयुक्त क्रियापदाची देखील एक संकल्पना आहे. काय होतं वाक्यामध्ये? धातुसाधित आणि सहाय्यक क्रियापद जेव्हा येतं तेव्हा त्या दोघांमधूनही एकच क्रिया व्यक्त होणं आवश्यक असतं. जर ती एकच क्रिया व्यक्त होत असेल तर आणि तरच ते संयुक्त क्रियापद असतं, अन्यथा ते संयुक्त क्रियापद असत नाही. उदाहरणार्थ, एवढा लाडू खाऊन जा या वाक्यामध्ये 2 प्रकारच्या क्रिया दिलेल्या आहेत. पहिली आहे लाडू खाऊन जा मध्ये खा आणि जा हे 2 क्रिया दर्शवतं म्हणून हे संयुक्त क्रियापद होणार नाही. आणि दुसरं एक जर वाक्य आपण पाहिलं तर एवढा लाडू खाऊन टाक याच्यामध्ये खाऊन टाक यातनं एकच म्हणजेच खाण्याचीच क्रिया व्यक्त होते म्हणून ते संयुक्त क्रियापद असू शकतं. म्हणून जेव्हा धातुसाधित आणि सहाय्यक क्रियापद येतं आणि दोघांतनंही एकच क्रिया व्यक्त केली जाते तेव्हा ते संयुक्त क्रियापद असतं. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे आपलं अचूक उत्तर आहे. त्यानंतर पुढे खालील वाक्याचा काळ ओळखा. काळावर पुन्हा प्रश्न आलाय. काय आहे वाक्य? तो शाळेत जात होता. होता क्रिया पूर्ण झालेली आहे एका विशिष्ट काळी. म्हणून जेव्हा एखाद्या वाक्याची क्रिया पूर्ण होते तेव्हा त्या वाक्याचा काळ हा नेहमी भूतकाळ असतो. अधिक स्पष्टीकरणाची गरज नाही आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे त्याचं अचूक उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 36. काय आहे? लवकर या शब्दाचा प्रकार ओळखा. लवकर हा कोणत्या प्रकारचा शब्द आहे? पर्याय क्रमांक 1 क्रियाविशेषण, पर्याय क्रमांक 2 उभयान्वयी अव्यय, पर्याय क्रमांक 3 क्रियापद आणि पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. लवकर हा जो शब्द आहे ना हा क्रियाविशेषण आहे. तो क्रियेविषयी अधिक माहिती देतो. उदाहरणार्थ मी जर असं म्हटलं की रमेश लवकर उठला या वाक्यामध्ये उठला हे क्रियापद आहे. ते उठण्याची क्रिया दर्शवतं. उठला पण किंवा लवकर. म्हणून लवकर हा जो शब्द आहे हा उठण्याच्या क्रियेविषयी माहिती देतो आणि जो शब्द क्रियेविषयी अधिक माहिती देतो त्याला क्रियाविशेषण असं म्हटलं जातं. म्हणून लवकर हा जो शब्द आहे हा क्रियाविशेषण आहे. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं अचूक उत्तर आहे. त्यानंतर पुढे जे शब्द नामांना किंवा सर्वनामांना जोडून येतात व वाक्यातील शब्दांचा संबंध दाखवितात त्यांना टिंबटिंब असे म्हणतात. पर्याय क्रमांक 1 केवल प्रयोगी, नंबर 2 उभयान्वयी, नंबर 3 शब्दयोगी की नंबर 4 क्रियाविशेषण. मित्रांनो, जे शब्द नामांना किंवा सर्वनामांना जोडून येतात आणि त्यांचा वाक्यातील इतर शब्दांशी संबंध दाखवतात त्यांना शब्दयोगी अव्यय असे म्हणतात. शब्दयोगी म्हणजे काय? तर शब्दांशी योग झालेले, शब्दांशी जोडून आलेली अव्यय म्हणजे शब्दयोगी अव्यय. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे खालील वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा. वाक्य आहे गडी माणसांचीच तेवढी अडचण आहे, बाकी सर्व ठीक. बाकी हा शब्द आला आहे आणि पुढे सर्व ठीक असं म्हटलं आहे. आपण कालच पाहिलं की जेव्हा 2 वाक्य एकमेकाला जोडले जातात आणि पहिल्या वाक्यात काहीतरी कमी आहे असं सांगितलं जातं तेव्हा ते न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यय असतं. म्हणून याचा पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यय. थांबूयात आपण या व्हिडिओमध्ये इथेच. बाकीचे प्रश्न पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.